नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण अशी डिझाईन बनवणार आहे की ज्याचा काठ जो आहे, काठापदराची साडी आहे, परंतु काठ आपण कुठेही कट न करता काठावरती गळा कटिंग करून त्याला एक नवीन लुक देणार आहे, ज्यामुळे आपल्या साडीचा आणि ब्लाऊजचा सुद्धा लुक जो आहे ते एकदम सुंदर दिसणार आहे. अगदी 2 मिनिटात होणारी सिंपल आणि सोपी डिझाईन आहे. बघू शकता काठपदर जो आहे तसा 5 इंच उंचीचा काठपदर आहे. आणि बघा गळा जो आहे तुम्ही खालच्या बाजूला कसा कटिंग केलेला आहे. तर बघा खालच्या बाजूला पान आकाराचा गळा आपण कटिंग केलेला आहे. आणि आता काय केलेलं आहे, आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून घेतले आणि खालच्या बाजूला 1.5 इंचाची शिलाई मारून घेतोय आपण. याच पद्धतीने गळ्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आपल्या गळ्याचा थोडासा आकार जिथं बदलतो तिथं मध्यभागी आपण दाब उचलून कपडा फिरवून तिथून आपण शिलाई मारून घेतली. आता गळ्याच्या आतला जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेतोय आणि गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर बघा गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतल्यानंतर आपल्याला कपडा जो आहे आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचं आणि ज्यामुळे आपलं सरळ कपडा जो आहे तो वरती येतो आणि अस्तर जे आहे ते खालच्या बाजूला जातं. आता गळ्यावरती आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित शेप द्यायचा आहे. शेप एकदम बघू शकता, एकदम शेप जो आहे ते एकदम सुंदर आलेला आहे आणि याच्यामुळेच आपल्या साडीचा आणि ब्लाऊजचा लुक जो आहे तो बदलणार आहे. तर बघा गळ्यावरून अगदी दाब शिलाई द्यायची. अस्तर जे आहे ते आपलं बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये शिलाई मारायची. व्यवस्थित अस्तर आणि वरचा कपडा जो आहे तो पकडायचा आणि गळ्यावरून आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्हसुद्धा दाबा. ज्यामुळं काय होतं, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते, कोणताही व्हिडिओ अपलोड करते, तर त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जातं. तर बघा पाठीमागच्या खालच्या बाजूवरती सुद्धा आपण एक 1.5 इंचाची शिलाई मारून म्हणजे दाब शिलाई देऊन घेतली. आता साईडच्या बाजूवरती आपल्याला शिलाई मारायची. अस्तर जे आहे आपलं त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेतली आणि जे काही एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपण कट करून घेतला. तर दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीनं तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा होईल तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आत्ताच गळा दिसायला लागलेला आहे. आता याला लेस लावून आपण आणखी सुंदर लुक देणार आहे. तर बघा लेससुद्धा याच्यावरती गोल्डन कलरची आपण घेतलेली आहे. तर लेस जी आहे ती बघा किती सुंदर लेससुद्धा आहे. तर बघा काय करायची, लेस जी आहे ते पहिल्यांदा पानगळ्याचा आकार जिथपर्यंत सरळ आहे तिथपर्यंत आपण लावून घेतलेले आहे. आणि दोन्ही बाजूला पण तशीच लेस लावून घ्यायची आपल्याला आणि नंतर या लेसने आपल्याला काठापदराला लुक द्यायचा आहे. तर बघा आता अशा दोन्ही सरळ लेस लावून घेतल्यानंतर आपण आता काठापदराच्या सुरुवातीपासून जो काठ आहे ब्लाऊजचा, साडीचा तुम्ही म्हणू शकता, तर त्याच्यावरून आपण लेस लावून घेतोय आणि त्यामुळेच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला एक न्यू लुक मिळतोय. आणि ही डिझाईन तुम्ही डेली वेअर साठी सुद्धा करू शकता. तर बघा एकदम सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.